ज्या गोदावरी नदीच्या महापुराने संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला हाहाकार पाहायला मिळतोय, जिने रौद्ररूप धारण केलं, त्याच गोदावरी नदीवर मी उभा आहे। म्हणजेच पैठण धरणावरती मी आता उभा आहे आणि या ठिकाणून गोदावरी नदीत जो विसर्ग केला जातो मोठ्या क्षमतेने हा विसर्ग सुरू आहे। धरणाचे नियमित 27 दरवाज्यामधून तर पाणी सोडल्याच जाते आणि मोठा महापूर, मोठं रौद्र रूप या गोदावरीचं आपल्याला पाहायला मिळतं। 2006 नंतर किंवा त्या अगोदर एवढं मोठं पाणी सोडण्यात आलं होतं आणि तेव्हा खूप मोठा भाग बाधित झाला होता, मात्र यावेळेस तेवढा झाला नाही। त्याच्यासाठी नियोजन असावं लागतं आणि त्यासाठी धरण अधीक्षक अभियंता माझ्यासोबत आहेत। सर, कसं हे सगळं नियोजन होतं आणि किती चॅलेंजिंग एवढं पाणी थांबवणं आणि ते टप्प्याटप्प्याने सोडणं? काय झालं की आपल्याला 2 दिवसापासून पूर्वीपासूनच IMDचा इशारा आला होता आणि त्यानंतर वेळोवेळी आम्हाला वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सतर्क केलं होतं। त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा हे केलं की परवाच्या दिवशी आम्ही धरण थोडं रिकामं केलं म्हणजे आमचं पाणी होतं 100%, पण विसर्ग सोडून आम्ही ते 95% आणलं होतं। आणि त्यामुळे काय झालं की येणारा जो विसर्ग आहे म्हणजे आवक जी आहे ती जरी मोठ्या प्रमाणावर असली तरी आम्ही जो सोडणारा विसर्ग आहे तो कमी ठेवला होता। म्हणजे साधारणतः आवक आणि जावक याच्यामध्ये 50,000 क्युसेकचा फरक ठेवला होता आणि त्यामुळे काय झालं की बाधित जी गावं आहेत ती खूप कमी झाली। किती गावांना आतापर्यंत नुकसान पोहोचलं आणि किती गावं यामध्ये या पुरामध्ये बाधित झाली? साधारणतः आमच्या जो अहवाल आहे किंवा आमची जी रुटीन पद्धत आहे त्याच्यामध्ये 2006 मध्ये 168 गावं बाधित झालेली होती आणि त्या सर्व गावाला आपल्याला इशारा दिलेला होता। पण आता साधारणतः एक 72 ते 80 गावामध्ये ह्या पाणी आतापर्यंत गेलेलं आहे। त्यांच्यामध्ये नुकसानीचं प्रमाण किती आहे? म्हणजे केव्हापासून खरं तर तुम्ही खूप दिवसापासून हे काम बघता, या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी पाणी सोडण्यात आलं होतं? इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपण 3,07,000 क्युसेक एवढा विसर्ग सोडत आहोत। याच्यापूर्वी जास्तीत जास्त विसर्ग जो आहे 2006 साली 2,50,000 क्युसेक इतका विसर्ग सोडलेला होता। नक्कीच अधीक्षक अभियंता यांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी म्हणजेच यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी गोदावरी नदीत विसर्ग केला गेला नव्हता, तो यावेळेस होतो आहे। या अगोदर फक्त 2 लाखापर्यंत किंवा 1.5 लाखापर्यंत पाणी सोडलं गेलं आणि त्यावेळेस देखील मोठे गावं बाधित झाले होते, पण यावेळेस तसे झाले नाही, कारण त्यासाठी अतिशय बारकाईने नियोजन करावं लागलं आणि त्यातून हे संपूर्ण शक्य झालं, असं त्यांचं मत आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।